मी फेसबुक लाईव्ह आले आणि त्यांनी सांगितले की भारतभर सर्व माझ्या कार्यकर्त्यांनी तेथील तहसील कार्यालय असतील, जिल्हा कार्यालय असतील, त्या ठिकाणी जाऊन धरणे आंदोलन करायची निवेदन द्यायची आहे. तरी सुद्धा आपण सगळे कामातनं वेळ काढून या ठिकाणी आलात. बरेचसे व्यक्ती या ठिकाणी शैलेश भाई आहेत, आमचे सागर भाई आहेत. मला असं वाटतं तुम्ही दोघं जर बोलले नाही तर ते अर्धवटच राहील. 10 मिनिटं मी त्यांची माफी मागतो. वाटल्यास माझंही भाषण आपण स्किप करूया. पण तुम्ही खरे मैदानामध्ये लढणारे योद्धे आहात. तुम्ही दोघांनी 2-2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि यासोबतच आपले आझाद समाज पार्टीचे या ठिकाणचे जे जिल्हाध्यक्ष आहेत आपले सर्वांचे लाडके आदरणीय सिद्धार्थ भाई वानखेडे, त्यांना मी विनंती करतो की या देशभर चाललेल्या अमानुष अत्याचाराचा निषेध म्हणून आपण या सरकारला अभिनंदन क्या उखाड लेंगे तर आपल्या डोक्याचे बाल देऊन त्याचा निषेध व्यक्त करावा. त्यांनी आपलं गुंडन सर्वांच्या साक्षीने करावं आणि त्यांची काढलेली केस आपण पाकिटात टाकून सरकारला पाठवूया. तसं तसं शरीराच्या केसाचा टप्पा सुद्धा खाली खाली येत राहील. आज पहिली शृंखला असल्या कारणाने डोक्याच्या केसावर भागवत आहोत. त्यांनी सुद्धा डोक्याने घ्यावं ही अपेक्षा आहे. आणि या ठिकाणी आमचे स्टार मीडियाचे प्रचारक आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रशांत भाई या ठिकाणी आहेत. निश्चितच गोदी मीडियाचे काय हाल सुरू आहेत. येत्या काही काळामध्ये लोक केवळ सरकारी कार्यालयच नाही तर या गोदी मीडियाच्या इमारती सुद्धा उद्ध्वस्त करतील अशा दिशेने या देशाची वाटचाल सुरू आहे. मी या ठिकाणी अनुरोध करतो शैलेश भाई प्लीज. शैलेश भाई आपण 2 मिनिटं समोर यावं. दोघं सारखे सारखे दिसतात. फक्त थोडक्यात ह्या दोघे. थँक्यू भाई.